तर आपण आज सकाळच्या नाश्त्यासाठी चिरमुरेचा सुशिला हे नाश्ता बनवणार आहे। त्यासाठी लागणारे चिरमुरे, बारीक चिरलेला कांदा, कोथिंबीर, कढीपत्ता, लसूण आणि बारीक चिरलेली मिरची, मीठ, शेंगदाणे, जिरे, मोहरी आणि हळद। चला त्याच्यासाठी अगोदर आपण चिरमुरे भिजवून घेऊया। लगेच काढून घ्यायचं। चिरमुरे भिजवून काढून झालेले आहेत आता। तर आता आपण चला कसं बनवायचं ते मी दाखवते। सर्वात पहिले गरम करायला ठेवलेले चला आपण याच्यामध्ये एक माप तेल ओतून घेऊया। झालेला आहे, आपण मोहरी टाकून घेऊया। मोहरी कडकडते तोपर्यंत लगेच जिरे टाकून घेऊया। नंतर शेंगदाणे टाकून घेऊया। जरा शेंगदाणे भाजावं लागतं। आणि आता आपले चांगले भाजून झाले, आपण त्यामध्ये लसूण आणि कढीपत्ता टाकून घेऊया। लगेच आपण चिरलेली मिरची आहे ना ते टाकून घेऊया। दोन तीन मिनिटं आपण भाजून घेऊया। मिरची भाजत आलेली आहे, आता आपण कांदा टाकून घेऊया। हळद टाकून घेऊया त्यामध्ये आपण। कांदा थोड्या वेळ भाजून घेऊया, मग नंतर नमक टाकून घेऊया। त्यामध्ये आपण मीठ टाकून घेऊया, चवीपुरतं मीठ टाकायचं। आपण जे चिरमुरे भिजवून घेतलेले आहेत ना ते आता टाकून घेऊया।
5 मिनिटं वाफ काढून घेऊ. तर आता आपण वाफ निघलेला बघून घेऊ. वाफ लावून झालेला आहे. चला आपला सुशिला आता खाण्यासाठी तयार झालेला आहे. चला तर मग या नाश्ता करायला. त्याच्यावर आपण कोथिंबीर घालून घेऊया थोडीशी.